नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विज्ञानातून जन्म आमचा अन रस्ता रहस्यांचा, प्रवास प्रगतीचा, आनंददायी चमत्कारांचा. विज्ञानाविषयी महती सांगणाऱ्या या ओळी आहेत. खरं तर विज्ञानाचं महत्त्व किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्व, मानवाने खूप मोठी प्रगती साध्य केलेली आहे. आपण बघतोच आहोत अगदी सगळ्याच क्षेत्रामध्ये. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की चाकाच्या शोधाने माणसाच्या आयुष्याला गती आली आणि तंत्रज्ञानाने विविध शाखा, ज्ञानशाखा निर्माण केल्या, मानवासमोर आल्या आणि त्यातनं अनन्यसाधारण अशी प्रगती मानवाने केलेली आहे. हे निर्विवाद सत्य आहे. पण आपण जर असं म्हटलं की अगदी पृथ्वी तळ काय किंवा अवकाश काय, समुद्राचा तळ काय, सगळं पादाक्रांत केलेलं आहे मानवाने. पण भारतासारख्या देशामध्ये जो तळागाळामध्ये राहणारा नागरिक आहे तिथपर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान त्या पद्धतीने आपण नेऊन पोहोचवलं आहे का? तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण प्रत्येकामध्ये रुजवला आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मंडळी, मग अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, निसर्गामध्येच कसा विज्ञान सामावलेला आहे अशा पद्धतीचा विचार नागरिकांपर्यंत, प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवणं, हे कार्य देखील विज्ञानाचं फार महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्याच अनुषंगाने अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेची निर्मिती झालेली आहे आणि अनेक वर्षापासून हे परिषद किंवा ही संस्था सातत्याने या दृष्टिकोनातून काम करत आहे. आणि मंडळी, अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागात किंवा विज्ञान परिषदेचा 16, 17, 18 डिसेंबरमध्ये या तारखेला एक अधिवेशन या परिषदेचं आहे. आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जास्तीत जास्त रुजवला जाऊ शकतो या अनुषंगाने विविध कार्यक्रम होणार आहेत. आणि त्यामुळेच आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून घेण्याच्या दृष्टिकोनातून आजचा आपला हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय मंडळी, कारण या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण ज्या पाहुण्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांना इथे आमंत्रित करणं हे आपलंच भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यातले आमचे पहिले पाहुणे आहेत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, मेकॅनिकल इंजिनियर अनिल काकोडकरजी. इतकं सुप्रसिद्ध नाव आहे, मी वेगळी काय त्यांची ओळख करून देऊ. पण पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि असंख्य उपाधी किंवा असंख्य पुरस्कारांनी ज्यांना पुरस्कृत केलं गेलेलं आहे असे भारताच्या ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे माजी चेअरमन, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे माजी डायरेक्टर, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष, IIT मुंबई बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे चेअरमन आणि मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे विश्वस्त असे हे आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. दुसरे आमचे जे आपले गेस्ट आहेत ते आहेत डॉक्टर हरिकांत भानुशाली, एमरेटस प्रोफेसर थोरॅसिक सर्जरी, KM हॉस्पिटल शिवडी चेस्ट हॉस्पिटलचे ते आहेत आणि कौशल्य हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. BC रॉयल नॅशनल अवॉर्ड राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळाला आणि मंडळी 4 वेळा विविध राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. 50,000 सर्जरी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यातल्या 20,000 सर्जरी हा मुफ्त केलेल्या आहेत. म्हणजे आता त्याच्याविषयी किती सांगू तेवढं कमी आहे असे दोन्ही पाहुणे आहेत. पण मराठी विज्ञान परिषद ठाणे या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. अशा 2 दिग्गज पाहुण्यांबरोबर आज आपण या विषयाच्या संदर्भात अधिक माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे आपण ओळखलंच असेल तरी पुन्हा एकदा मी विषय सांगते. आजचा आपला विषय आहे विज्ञान चळवळ. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर माहिती आपण यांच्याकडनं घेणार आहोत. पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत येऊ द्या. त्यासाठी लागणारे फोन नंबर मी सांगते ते असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा कार्यक्रमाला मी सुरुवात करते. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून स्वागत करते. आज आमचं भाग्य आहे सर, आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये आलेला आहात आणि खरोखर अत्यंत आवडत्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सर, सुरुवातीला मी आपल्याकडे येते आणि अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचं अधिवेशन आहे त्या अनुषंगाने आपण माहिती देतो. पण मुळात अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेची सुरुवात कधी झाली, काय उद्देश होता सर सुरुवातीला? अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. 1954-55 साली जवाहरलाल नेहरूंनी पार्लमेंटमध्ये असं सांगितलं की आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे. मग त्याकरता बराच विषय त्या हाताळला आणि त्यांनी शेवटी सांगितलं की आपण विज्ञान जर आपापल्या भाषेमध्ये जर त्याचं हे केलं, ज्ञान दिलं लोकांना, तर ते लवकर समजतं, चांगलं समजेल व त्याचा प्रसार योग्य प्रकारे होईल. हे झाल्यानंतर प्रत्येक स्टेटने ठरवलं की आपण आपल्या भाषेतून आपण विज्ञानाचा
करूया आणि पहिलं विज्ञान स्टेट हे आपल्या भाषेत करायला सुरुवात केली ते गुजरात, नंबर 2 केरळ आणि थर्ड इज आपलं. बरं. हो, आपल्या स्टेटची स्थापना विज्ञान परिषद, मराठी विज्ञान परिषद महाराष्ट्र हे 1967 साली मुंबईत सुरू झाली. बर आणि लगेच दुसऱ्या वर्षी 1967 साली आम्ही ठाणेकरांनी ठाणे विभाग किंवा ठाणे मराठी विज्ञान परिषद सुरू केली. वा सर, मूळ उद्देश तर हाच आहे की आपण येणाऱ्या पिढीपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जाणं हा उद्देश असणारच आहे. पण आपल्याला मला पहिलाच प्रश्न असा विचारावा असं वाटतो सर की खरोखर आपण लहान मुलांपर्यंत हा वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवला आहे का? म्हणजे विज्ञान म्हटलं की एक अवघड क्लिष्ट विषय, अशा पद्धतीचा दृष्टिकोन मुलांमध्ये जास्त बघायला मिळतो का दुर्दैवाने? आणि मग ते जर नको असेल तर मनोरंजनात्मक विज्ञान आपण त्यांच्यापर्यंत नेण्यामध्ये यशस्वी झालो आहोत का सर? आणि नसेल तर काय करावं लागेल त्यासाठी? बरंचसं काम केलंय आपण, पण मला वाटतं अजून खूप काम बाकी आहे. आणि त्याचे 2 पैलू आहेत. एक सर्व दूर पोचणं, सर्व मुलांपर्यंत पोचणं हा एक भाग झाला त्याचा. दुसरा भाग आपण कशा प्रकारे पोचतो ते विज्ञान, म्हणजे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मनोरंजन, विज्ञानाबद्दल जिज्ञासा आणि मग ती जिज्ञासा पूर्ती करण्यात आपण समर्थ ठरतो की नाही हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विज्ञान लहान मुलांपर्यंत जर पोचवायचं झालं तर त्याचे मार्ग जे आहेत ते पण तितकेच समर्थ असले पाहिजेत. बरोबर. आणि त्या दृष्टीने मला वाटतं थोडं काम झालेलं आहे. म्हणजे आता मोठ्या शहरांमध्ये विज्ञान केंद्र आहेत, शाळांमधनं काही शाळांमधनं सायन्स क्लब्स आहेत. पण मला वाटतं एकूण मुलांची संख्या बघितली तर त्या मानाने अजून खूप पल्ला गाठायचा आहे आपल्याला. सर, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विज्ञान शिकवण्याकडचा कल कमी झाला. आपण प्रोजेक्टर आणलेत शाळेमध्ये वर्गावर्गातनं आणि त्यांना आपण प्रोजेक्टरच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी दाखवतो. ही कुठेतरी थोडंसं एक खंत वाटत नाही किंवा ही थोडी कमी वाटत नाही आपल्याला? खंत असं नाही, पण म्हणजे नक्कीच प्रोजेक्टरच्या माध्यमातून कम्युनिकेशन आपण चांगलं करू शकतो. पण निसर्गामध्ये जाऊन आसपासच्या परिसरात म्हणजे प्राणी मात्रात, वनस्पती, एकूण आसपासचं वातावरण, आकाश, ढग याच्याशी विज्ञान खूप निगडीत आहे. आणि ते सगळं समजावून सांगायचं झालं तर ते अर्थातच निसर्गात ओपन जाऊन आकाश दर्शन करायचं झालं समजा खरंय खरंय. तर तुम्ही प्रोजेक्टरच्या माध्यमाने दाखवू शकाल, पण उघड्यावर जाऊन आकाशात स्वच्छ चांदणं असलं तिथे मग वेगळे वेगळे ग्रह, तारका समूह हे सगळं प्रत्यक्ष बघणं हे अर्थातच अधिक आनंददायी आणि त्याची जी संकल्पना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे रुजू शकते. खरंय सर, अगदी. त्यामुळे ते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत असं म्हणायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे असं का होतं, मग मी असं केलं तर काय होईल, ह्या जे काही जिज्ञासा आणि हे जे काही प्रश्न त्या मुलांमध्ये पडतात त्याचं आपण तेवढं चांगलं समर्पक उत्तर जर प्रत्यक्ष दाखवलं तर चांगलं मिळू शकतं असं वाटतं. सर, प्रमोद वेदविख्यात नाशिकवरनं प्रश्न विचारतात. आपल्या परवानगीने मी पहिला प्रश्न घेते. बोला प्रमोदजी. हा, मान्यवरांनो नमस्कार. मी नाशिकहून बोलतो, प्रमोद वेदविख्यात. बोला. आम्ही आमचे जे म्हणजे मंडळ आहे RSS आणि स्वाध्यायी केंद्र, तर आम्ही पाड्यावर वगैरे त्र्यंबकेश्वर आजूबाजूच्या खेड्यात दर शनिवारवर जात असतो. आता मी तर तिथे गेल्यानंतर आम्हाला विशेषतः ते संगणकाचं ज्ञान आम्ही त्यांना देतो MSCITच्या माध्यमातून वगैरे कसा कोर्स झालेला. पण तरीसुद्धा त्यांना समजण्याला आवड आहे, कारण ते लोक तेवढे साक्षर नाहीत आदिवासी पाड्यावर. ते विज्ञानाच्या दृष्टीकोनातून आपण आम्हाला काय मार्गदर्शन करू शकतात का? सोप्या पद्धतीने त्यांना कसं समजेल? कमीत कमी संगणक अजून त्यांना काहीच माहित नाही. त्याबद्दल मार्गदर्शन मान्यवरांनी केलं तर बरं होईल. धन्यवाद. होय होय प्रमोदजी, नक्कीच हा विषय आम्ही घेणारच होतो. प्रमोदजींनी प्रश्न विचारलेलाच आहे आपल्याला. आदिवासी भागामध्ये जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान किंवा तंत्रज्ञान किंवा आपण संगणक जे आता खूपच आवश्यक झालेलं आहे याची माहिती आणि याचं शिक्षण आपण आपल्या परिषदेच्या माध्यमातूनही देतो आणि अनेक चळवळी आहेत. मला वाटतं त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आपल्याला सांगता आले तर बरं होईल. अगदी बरोबर बोललात आपण. एक म्हणजे जरी आम्ही ठाणे शहरामध्ये ही
सुरुवात केली. हो. काही वर्षांनी 5-1 वर्षांनी जेव्हा आम्हाला असा अनुभव आला की नुसतं शहरामध्ये राहून चालणार नाही, तर आम्ही प्रत्येक तालुका लेवलला जायला लागलो. तालुका लेवलला अधिवेशन, वार्षिक अधिवेशन तर घेतलीच, तालुका अधिवेशन, तसंच काही खेड्यांमध्ये जाऊन 1 दिवसाचं 2 दिवसाचं असं हे करू लागलो, विज्ञानाचं प्रसार करू लागलो. हो. उदाहरणार्थ वाडा, नंतर आदिवासी एरियामध्ये विक्रमगड, शहापूर, सगळ्या ठिकाणी आम्ही असे कॅम्प्स घेतले, अधिवेशनं घेतली आणि त्यामध्ये सायंटिस्ट बोलून, शास्त्रज्ञ बोलून त्यांचे लेक्चर्स, तसंच आम्ही काय करू शकतो मुलांसाठी, मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी त्याचं ज्ञान आम्ही देतो. आणि ते कशा प्रकारे देतो हे अशा प्रकारे देतो की त्यामुळे त्यांचे वैज्ञानिक दृष्टी वाढते, नवीन नवीन विज्ञानामध्ये काय चाललंय याची माहिती मिळते आणि त्यांचा एक उत्साह वाढतो आणि त्यांचा आनंद वाढतो. तेव्हा प्रतिसाद कसा मिळतो त्यांचा? फार सुंदर प्रतिसाद मिळतो. बरं. कारण त्याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा आम्ही मोठं अधिवेशन घेतो ठाण्यामध्ये, त्यावेळी आम्ही जेव्हा त्यांना जाहिरात करतो की आम्हाला तिकडनं मुलं आलेली पाहिजेत, तर खूप खूप अधिवेशनाकरता हे तिकडची मुलं येतात आणि 2-2 दिवस राहून आमच्या अधिवेशनाचा लाभ घेतात. वा वा वा. म्हणजे खऱ्या अर्थाने जे एक उद्देश आहे मराठी विज्ञान परिषदेचं की तळागाळापर्यंत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करणं, तो त्या माध्यमातून साध्य होताना दिसतोय. तर आपल्याला रवींद्र कुडाळकर पुण्यावरनं प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर अनिल काकोडकर सर आपल्याशी बोलताना खूप भाग्यशाली समजतोय मी. नमस्कार. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की विज्ञान चळवळ सशक्त होण्याच्या दृष्टीने बदलत्या जीवनशैलीमध्ये अर्थात तंत्रज्ञान नवीन नवीन येत आहे, दिवसेंदिवस अद्ययावत होत आहे, त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल सर्वव्यापी? धन्यवाद अनिलजी. नक्कीच रवींद्रजींच्या प्रश्नाला उत्तर घेऊयात सर. सगळ्याच क्षेत्रामध्ये विज्ञानाने आज प्रगती केलेली आहे. मुलांमध्ये आणखी याचा विकास करण्याच्या दृष्टीने काय आपण करता येऊ शकेल आपल्याला? रवींद्रजी, तुम्ही संगणकाच्या माध्यमातून विज्ञान संकल्पना मुलांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करतात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मला असं वाटतं आजकाल संगणकाच्या माध्यमातून आणि सायबर स्पेसमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतो. त्यामुळे संगणकाची माहिती मुलांना देण्याच्या बरोबरच त्यांना जे काही प्रश्न त्यांच्या मनात उद्भवत असतील, ज्या काही जिज्ञासा त्यांच्या मनात असतील, त्यांचं समाधान करण्याच्या दृष्टीने इंटरनेटमधनंच त्याबद्दलची माहिती काढून त्यांच्या समक्ष जर मांडली आणि त्या अनुषंगाने जर विद्यार्थ्यांच्या बरोबर चर्चा केल्या तर मला वाटतं एक विज्ञानाची समज वाढण्यात आणि आवड वाढण्यात त्याची खूप मदत होऊ शकेल. इतरही अनेक गोष्टी करत, पण हे आता मला एकदम प्रामुख्याने जाणवलं म्हणून सांगितलं. नक्कीच सर, नक्कीच सर. विद्यार्थ्यांमध्ये तर आपण सातत्याने मला वाटतं परिषदेच्या वतीने कार्यक्रम, म्हणजे हा फक्त अधिवेशनापुरतं नाही तर वर्षभर सातत्याने आपण तळागाळामध्ये जाऊन कार्यक्रम करतो, त्याही विषयी माहिती घेऊयात. पण सर प्रामुख्याने मला आपल्याला असं विचारायला आवडेल की तरुण वर्गाचा जर आपण विचार केला तर त्यांनी जास्तीत जास्त विज्ञानामध्ये संशोधनाच्या क्षेत्रामध्ये यावं किंवा जास्तीत जास्त त्या अनुषंगाने आपला विकास साधावा असं चित्र किंवा अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं का? किंवा संशोधन या क्षेत्रामध्ये आज तरुणांचा सहभाग कसा आहे, आपलं काय याच्यावरचं ऑब्झर्वेशन आहे? नाही, काही विद्यार्थी ज्यांना आवड आहे संशोधनाची ते अर्थातच अशा वाटा म्हणजे पसंत करतात आणि पुढे जातात. पण अर्थातच म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वांसाठीच म्हणून अशा प्रकारचा मार्ग त्यांना उपलब्ध असतो किंवा त्याची आवड असते असं काही मी म्हणणार नाही. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टी करायला हव्यात. एक तर मगाशी आपण जसं बोललो लहान मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणं. दुसरं असं की आजकाल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रयोगशाळांमधनं किंवा विद्यापीठातनं सुद्धा संशोधन करायचं म्हणजे एक पेपर पब्लिश करायचा आणि PhD करायचं एवढं एक सीमित उद्देश समोर असतं. त्याच्यातनं त्यांना करिअरच्या पुढच्या अपॉर्च्युनिटीज ज्या
आहेत त्या तितक्याशा जाणवत नाहीत. हां. पण त्या संशोधनाचा उपयोग नवीन टेक्नॉलॉजी निर्माण करून, नवीन प्रॉडक्ट्स निर्माण करून आणि त्याच्यातनं आपण नवीन उद्योजकता सुरू करू शकतो. ही जर जाण विद्यार्थ्यांना झाली तर मला वाटतं तरुण मंडळी अधिक संशोधनाकडे वळतील. आणि अशी एक उदाहरण देता येतील आपल्याला की ज्यांनी स्वतःच्या संशोधनाच्या आधारावर मोठे मोठे उद्योग यंत्रणा, मोठे इंडस्ट्रियल एम्पायर्स उभे केलेले आहेत. हो. आणि तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जर ही ईर्ष्या जर जागृत झाली की बा मी काहीतरी नवीन करू शकतो आणि त्याच्या आधारे मी माझं करिअर तर बनवू शकतोच, पण एक चांगला उद्योजक, चांगला अर्थक्रांती घडवणारा माणूस बनू शकतो, तर मला वाटतं ते एक नवीन डायमेन्शन मुलांना विज्ञानाकडे आकर्षण करण्यासाठी कळेल. त्यामुळे असे विज्ञानाच्या दोन बाजू आहेत. एक ज्ञान पुढे नेणं हो. आणि ते अर्थातच त्याचं एक आकर्षण सर्वांचं असतं. कुठल्याही सुसंस्कृत समाजाला ज्ञानाचं आकर्षण हे नेहमीच असतं. खरं. पण त्याच्याच बरोबर त्याचा आर्थिक फायदा किंवा नवीन तंत्रज्ञान आणि त्यायोगे आर्थिक फायदा, हे जे डायमेन्शन आहे हे आपण जितकं हवं तितकं आत्मसात केलं नाही आणि ते पण करायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं विद्यार्थी आपोआप विज्ञानाकडे अधिक संख्येने वा, वळतील. खरं आहे सर. अश्विनी गांधी पुण्यावरनं प्रश्न विचारतात. काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हां, विचारा आपला प्रश्न विचारा अश्विनी ताई. हा, नमस्ते. मी पुण्यावरून नमस्कार. बोलतेय, अश्विनी गांधी. बोला. नमस्कार. हा, दोन्ही मान्यवरांना माझा नमस्कार. मॅडम तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. हा, तुमचं टीव्हीवरचं निवेदन मला नेहमी खूप आवडतं. धन्यवाद मॅडम. आपण प्रश्न विचारा. हा, आता मला काकोडकर सरांना विचारायचा आहे प्रश्न. हो, हो, विचारा. काकोडकर सर, तुमचं मी नेहमी व्याख्यान ऐकते, कुठे मी ऐकायला मिळेल तिथे टीव्हीवर किंवा वाचनात आलं तर मी ते पण वाचते. पण वा. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायला मिळतोय हे मी माझं भाग्य समजते. मला एका विषयाचं मार्गदर्शन हवंय तुमच्याकडनं. की नेहमी सांगा. ठिकठिकाणी वाचण्यात येतं किंवा ऐकण्यात येतं, बोलण्यात, व्याख्या प्रवचनातनं वगैरे असं सांगतात की विज्ञान आणि हे अध्यात्म यांची एकमेकांशी खूप सांगड आहे. तर ते कशा तऱ्हेने विज्ञान आणि अध्यात्म एक आहे, मला हे जरा थोडं सांगू शकाल का तुम्ही? बरं, असं आहे, मगाशी जसं म्हटलं मी की विज्ञानाचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे आपण ज्या निसर्गात जगत आहोत किंवा ज्या भोवतालच्या वातावरणात जगत आहोत त्याची उत्पत्ती कशी झाली. आणि हा प्रश्न प्रत्येक मानवाला पडलेला असतो की आपण कुठून आलो, आपल्या जगाची सुरुवात कुठे झाली. हा प्रश्न विज्ञानासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत असेल की काही वर्षापूर्वी जिनेवाला सर्न येथे जे प्रयोग करण्यात आले आणि त्याच्यातनं एक नवीन पार्टिकल्स, त्यांचा शोध बरेच वर्ष आपण घेत होतो, त्याचा शोध आपण घेऊ शकलो. पण त्याचा मूळ हेतू असा होता की जेव्हा एकूणच जगाची उत्पत्ती झाली, ज्याला आपण म्हणतो बिग बँग, ते बिग बँग झाल्यानंतरच्या काही क्षणात काय परिस्थिती होती याचा अंदाज घेणं हे त्या प्रयोगातनं वैज्ञानिकांना घेता आलं. आता याचे अंदाज आपण अध्यात्माच्या मार्गातनं सुद्धा लावू शकतो. आणि असं आहे की शेवटी आपण जेव्हा सत्याकडे जाण्याचा मार्ग म्हणून विज्ञानाकडे बघतो, अध्यात्मात सुद्धा आपण तेच बघतो की एकूण सत्य काय ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. पण असं आहे की हे जे दोन्ही मार्ग आहेत ते दोन्ही मार्गांनी एकदम उच्च स्तरावर पोचल्यानंतर ते मिळतात. आज मी विज्ञान शिकायला लागलो आणि लगेच त्याचा अध्यात्माशी संबंध लावला तर मग कुठेतरी वैज्ञानामध्ये जे रिगर आवश्यक असतं ते कमी होतं. आणि तसंच अध्यात्मामध्ये जी निष्ठा आवश्यक असते कदाचित ती पण कमी होत असावी. म्हणून मला असं वाटतं की हे दोन्ही मार्ग जे आहेत ते आपल्याला शेवटी एकाच ध्येयाकडे नेतात, पण त्याचा संबंध त्या त्या विषयात आपण खूप प्रगती केल्यानंतरच लावावा असं मला वाटतं.
नक्कीच सर, खूपच मार्मिक आणि योग्य असं उत्तर आपल्याकडनं मिळालेलं आहे. मला वाटतं अश्विनी मॅडमच्या मनातली जो काही प्रश्न होता त्याला उत्तर मिळालंच असणार आहे. सर, आज असा चांगला योग आहे की सगळेच दिग्गज लोक आज आपल्या या कार्यक्रमामध्ये येत आहेत. आता त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. आपल्याला काही गेस्ट जे आहेत ते फोनवरनंही आपल्याशी संपर्क साधणार आहेत. त्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचाही सहभाग करून घेणार आहोत. पुढे वळताना सर, जसा आपण आता मगाशी उल्लेख केला की तरुणांमध्ये संशोधनाची जी काही वृत्ती आहे ती डेव्हलप व्हावी, यासाठी आपण तशा पद्धतीचं पोषक वातावरण ते जिथे आहेत तिथे निर्माण करणं हा भाग खरं महत्त्वाचा वाटतो. त्या दृष्टिकोनातनं मग विज्ञान परिषद खूप भरीव काम करू शकतं, कारण ते तिथपर्यंत पोहोचून मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करतात. तर त्या अनुषंगाने विज्ञान परिषद काय काय उपाययोजना करणार आहे किंवा भविष्यात काही योजना आहेत का? तसं संशोधनासाठी मराठी विज्ञान परिषद असं स्पेसिफिक काय करतं असं मला नाही वाटत. परंतु तसं व्हावं या दृष्टीनं उत्तेजन त्यांना देण्याचं काम आम्ही करतो. उदाहरणार्थ दरवर्षी आरोग्य विज्ञानमाला, त्यामध्ये नवीन विषय काय आहेत, नवीन शोध काय आहेत त्याची माहिती त्यांना आम्ही देतो. ठाणे शहरातच नव्हे तर खेडेगावात सुद्धा त्याची माहिती देतो. नंतर 28 फेब्रुवारीला जो विज्ञान दिन असतो त्यावेळी विज्ञान क्षेत्रामधील उत्कृष्ट अशा शास्त्रज्ञांना बोलून नवीन नवीन संशोधन काय चाललेले आहेत, त्याचे उपयोग काय आहेत समाजाला, याची माहिती आम्ही पुरवतो. ठाणे शहर सोडून इतर निरनिराळ्या खेड्यामध्ये, तिथे शाळांमध्ये किंवा जो आम्ही एक दिवसाचं वर्कशॉप घेतो तिथे सुद्धा त्यांना कळवलं जातं, माहिती दिली जाते आणि त्याचा उपयोग पुढे होईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच सर. मी जसं मगाशी सांगितलं होतं प्रेक्षक हो की आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन मिळतंय. आपण फोनवर संपर्क साधलेला आहे खगोलशास्त्र अभ्यासक सुप्रसिद्ध दाक्रू सोमण यांच्याशी. विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत ते. त्यांच्याशी आपण फोनवर चर्चा करूयात आणि विज्ञान परिषदेचे जे काही उपक्रम आहेत त्याविषयी तेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. परिषदेच्या माध्यमातून सर सण उत्सव याच्या माध्यमातून पर्यावरण पूरक हे सगळं आपण कसं साजरे करायला हवेत. आता जागरूकता वाढली आहे नागरिकांमध्ये, नाही असं नाही. आपण दिवाळी आणि आता जे सण होऊन गेले त्यात आपण त्याचं चित्र बघितलेलं आहे तशा पद्धतीने सकारात्मक चित्र. पण मला वाटतं विज्ञान परिषदेचा जो काही एक विचार पोहोचवणं आहे नागरिकांपर्यंत त्यातला हा सगळ्यात फार मोठा विचार आहे. तर त्या अनुषंगाने विज्ञान परिषदेमध्ये काय काय कार्यक्रम आपण करतो सर? बरोबर. आम्ही विशेषतः सण उत्सवामध्ये आपण पर्यावरणाचं रक्षण कसं करायला पाहिजे, प्रदूषण कसं होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे हे पाहतो. आपल्याला माहिती आहे की विज्ञान केवळ लॅबोरेटरीमध्ये राहता कामा नये, प्रयोगशाळेमध्ये राहता कामा नये. तर हे विज्ञान हे तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. आपण जे सण उत्सव साजरे करतो, उदाहरणार्थ होळीच्या वेळी रंग केमिकल युक्त तो वापरायचा नाही. रंग चांगला पर्यावरणपूरक असा जो नैसर्गिक रंग आहे तो वापरायचा. साधं उदाहरण सांगायचं तर दिवाळीमध्ये फटाके वाजवणं ध्वनी प्रदूषण होतं हे आपल्याला माहिती आहे. आम्ही काय केलं, मराठी विज्ञान परिषदेतर्फे शाळातून प्रचार केला की मुलांनी फटाके वाजवणाऱ्याची शपथ घ्यायची, प्रतिज्ञा करायची. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेले 2 वर्ष मी पाहतोय त्याचा परिणाम. फटाक्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय आपल्याला. आता जे फटाके वाजतात ते व्यापारी वाजवत आहेत, पण मुलांनी प्रतिज्ञा केली. आपल्या आई वडिलांना सांगितलं की मी फटाके वाजवणार नाही, ते पैसे दुसऱ्या पुस्तकासाठी मी खर्च करेन. ही एक आनंदाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ होळीच्या वेळी सुद्धा 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती अवर्षण होतं, पाण्याची टंचाई होती. आम्ही विज्ञान परिषदेतर्फे सर्वांना लोकांना विनंती केली, भाषणं केली, कार्यक्रम केले की सुखी होळी करूया यावर्षी. तर लोकांनी प्रतिसाद दिला. हे विशेष आहे. सोसायटीने पत्रकं काढली की यावर्षी सुखी होळी करायची. मला मुद्दाम सांगायचं आहे की गणपती उत्सवामध्ये सुद्धा आपण जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तशा पद्धतीचं आम्ही व्याख्यानातून सांगतो, लोकांना पटवून देतो की बुवा गणपती ह्या मातीचीच मूर्ती पाहिजे, कारण पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे, पृथ्वीची ही पूजा असते, हे पटवून दिलंय लोकांना. त्यामुळे मातीच्या मूर्ती आणण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे शाडूच्या मूर्तीची कार्यशाळा पण घेतली जाते ठिकठिकाणी आणि त्या मूर्ती आणल्या जातात. तसंच आपला जो निर्माल्य असेल तो पाण्यात टाकू नका, त्या निर्माल्य विसर्जित करा. निर्माल्य कलश खत करण्यासाठी त्याचा उपयोग करा.
वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे महत्वाचं आहे. आणि आपण सण उत्सव साजरे करताना जल प्रदूषण होणार नाही, वायू प्रदूषण होणार नाही आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आपण जर बघितलं आपले सण उत्सव काय आहेत तर मनाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की सण उत्सव हे ठराविक ऋतूमध्ये येतात. ठराविक ऋतूत तसा आहार केला की आरोग्य चांगलं राहतं शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उत्सव असतात. पण हे सर्व करताना निसर्गाचं रक्षण करणं यासाठी सण उत्सव असतात. खरं म्हणजे पंचमहाशक्ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हेच ईश्वर आहेत. वृक्ष हेच ईश्वर आहेत, पृथ्वी हीच ईश्वर आहे. ही पटवून लोकांना व्याख्यानातून मी देत असतो. कारण मी पंचांगकर्ता असून विज्ञान प्रसारक आहे आणि खगोलशास्त्र विशेषतः दुर्बीण घेऊन जेव्हा आदिवासी भागात जातो, आपल्याला माहिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जराड होते, त्यांनी आदिवासी मुलांसाठी आकाश दर्शनासाठी एक फिरती आकाश दर्शन शाळा अशी सुरू केली. आता माथेरानला एक प्रकल्प तयार केलेला आहे की आकाश दर्शनाचा. मला सांगा, टुरिस्ट स्पॉटला लोक येतात केवळ मजा, आनंद, मनोरंजन ठीक आहे, पण त्याबरोबर विज्ञान प्रचार व्हायला पाहिजे. आकाश हे उघडं पुस्तक आहे. इतर पुस्तकं विज्ञानाची उघडावी लागतात आणि अभ्यास करावे लागतात, पण आकाश हे उघडं पुस्तक आहे, फ्री ऑफ चार्ज. नुसतं बघायचं आणि अभ्यास करायचा. इस्रो भारताची संस्था आज मंगळयान पाठवते आहे आणि यशस्वीरित्या पाठवते. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं त्या ब्रिटिशांचे उपग्रह आपण पाठवतोय स्वस्तामध्ये आकाशामध्ये यशस्वीपणे, एकाच वेळी 10 उपग्रह. मला तुम्ही सांगा, हे लोका तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे विज्ञान. खरं आणि मला वाटतं विज्ञान परिषद हेच खूप महत्वाचं आणि मोलाचं काम करत आहे. सर, आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्या अनुषंगाने लोकांनाही थोडासा एक कल्पना आली असेल की विज्ञान परिषदेमध्ये येणाऱ्या 16, 17, 18 डिसेंबरला खूप भरीव असे कार्यक्रम होणार आहेत ज्याचा आपण खरं प्रत्यक्ष अनुभवही घेऊ शकतो. सर, आपण जोडले गेलात त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी खूप मनापासून आपले आभार मानते. सर, मगाशी आपण विषय छेडला होता की एक संशोधन आणि तरुण वर्ग त्याच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित झाला पाहिजे. त्याच अनुषंगाने थोडासा ग्रामीण आणि शहरी हा भेद विज्ञानाने नाहीसा केला पाहिजे असं वाटतं का? आणि मग त्या माध्यमातून वैज्ञानिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे का? किंवा आता आपण असं म्हणतो की आता सगळ्या आर्थिक व्यवहारासाठी शेतकऱ्याला पण आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेण्याची गरज आहे, तर त्या अनुषंगाने विज्ञान चळवळीतनं काहीतरी भरीव काम व्हावं असं वाटतं का? किंवा आपला काय दृष्टिकोन आहे त्या? नाही, नक्कीच. कारण असं आहे की आता आपण ज्ञानयोगाकडे वळतो आणि ज्ञानयुगाचा किंवा नॉलेज टेक्नॉलॉजीचा एक महत्वाचा त्याचा भाग म्हणजे की या टेक्नॉलॉजीज विकेंद्रीकरणाला किंवा आणखीन डेमोक्रेटायझेशनसाठी त्याला खूप सपोर्टिव्ह आहेत. आता ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये एकूण म्हणजे उत्पन्न जे आहेत दरडोई उत्पन्न ते शहरी भागापेक्षा जवळपास अर्ध इतकं कमी आहे. आणि ते जर वाढवायचं झालं आणि ही जी दरी आहे शहरी भागातल्या उत्पन्नाची आणि ग्रामीण ही जर आपल्याला कमी करायची झाली ते अत्यंत आवश्यक आहे. तर ते करण्यासाठी विज्ञानाची कास धरणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते कसं, तर एक तर शेतीमधलं उत्पन्न वाढवायचं, तर त्याच्यासाठी परत आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी करता येईल. आपल्या इथे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे असं संशोधन चालतं. त्याच्यानंतर शेती मालावर प्रक्रिया करून त्याची मूल्यवृद्धी करणं, इथे पण परत तंत्रज्ञान येतं. तर ते पण लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, कारण शेवटी त्यांना ते वापरायचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आता नवीन या ज्ञानयुगामध्ये आता शहरांमध्ये काय, शहर म्हणजे औद्योगिकरणाची केंद्र आपण म्हणतो. आता औद्योगिकरण किंवा मॅन्युफॅक्चरिंग एकत्र केंद्रीकरण पूर्वी आवश्यक होतं, कारण मोठे मोठे कारखाने लागायचे, खूप कामगार त्याच्यात काम करायचे. आता ज्ञानयुगात तशी परिस्थिती नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा विकेंद्रित पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. मग असं आहे की काही मॅन्युफॅक्चरिंगचा काही भाग ग्रामीण भागात का होऊ नये, आणि मग त्या दृष्टीने आपण ग्रामीण भागाची आपल्याला तयारी करायची झाली तर ते काय करायला पाहिजे, तर ते तंत्रज्ञान, त्याच्या मागचं विज्ञान आणि त्याच्यासारखं त्याच्यासाठी लागणारं ट्रेनिंग, स्किलिंग हे पण आपण ग्रामीण भागात पोचवलं पाहिजे. आणि असं जर आपण पोचवलं ग्रामीण भागात, तर ग्रामीण भागातलं शिक्षण
लहान मुलांचं आणि प्रौढांचं आणि ग्रामीण भागात वापरायचं तंत्रज्ञान आणि त्याची ओळख आणि प्रशिक्षण अशी जर आपण व्यवस्था करू शकलो तर मला वाटतं आपण ग्रामीण भागातलं उत्पन्न वाढवून हे शहरी ग्रामीण ही जी दरी आहे ती तफावत आपल्याला खूप कमी करता येईल. बरोबर आहे. आणि त्याच अनुषंगाने मग आज जो एक शहरीकरणाचा मोठा ओढा सुरू आहे, कारण लोकांना ग्रामीण भागात राहणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. पण अशी जर आपण परिस्थिती हे उत्पन्न जर वाढवलं, तिथे सोयी निर्माण केल्या, तर शहरीकरणावर जे प्रेशर आहे ते पण आपोआप कमी कमी करू होईल. शकतो. अर्थात शहरीकरण ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. खरं. त्यामुळे शहरात सुधारणा केल्याच पाहिजेत. हो. पण हा जो शहरीकरणाचा वेग आहे तो कमी करणं आवश्यक आहे आणि त्याचा खरा म्हणजे त्याचं मूळ ग्रामीण भागात सुधारणा आणि तिथे विज्ञान तंत्रज्ञान पोहोचणं खूप काही करू फारच शकतं. महत्वाचं आहे. सर, भारत वावळ आपल्याला डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो भारतजी, प्रश्न विचारा. सर मॅडम, माझा प्रश्न असा की संपूर्ण जगाबरोबरच आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की आपण पाहतो की पत्राजवळ आज मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आलेले आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगातील सर्व निगडीत माहिती विज्ञानाविषयी आपण मिळवू शकतो. परंतु त्याचबरोबर त्याचा दुसरा एक असं आहे की ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपण पाहतो की हवामानामध्ये पर्यावरणामुळे प्रदूषण हे वाढत चाललेलं आहे. तर याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे प्रदूषणाचा समतोलपणा आपण राखू शकतो काय, त्यावेळी कृपा प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच भारतजी, महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणारच होतो. पर्यावरणातली जी उष्णता वाढलेली आहे, ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्या संदर्भामध्ये आपण नागरिकांना सजग करणं, जागृत करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. मी आधी आपल्याकडे येते. सर, विज्ञान परिषदेच्या अनुषंगाने या विषयावर काय आपण काम करत आहोत सध्या? या विषयावर काम म्हणजे जे त्या दृष्टीने जे वैज्ञानिक येतात आमच्याकडे, हो. शास्त्रज्ञ, त्यांची या विषयावर आम्ही लेक्चर्स ठेवतो. आणि त्याकरता सर्वांना शहरात, म्हणजे ठाणे शहरातच नव्हे तर सगळीकडे त्यांना आमंत्रण देऊन या विषयावर खूप उहापोह केला जातो. बरं. आणि त्या दृष्टीनं लोकांना जागृती निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न कर. सर, आपल्याकडनं याचं सविस्तर उत्तर अपेक्षित आहे. काय सांगता येऊ शकतं? नाही, असं आहे बघा की आता म्हणजे क्लायमेट चेंजचा मुद्दा जो आपण उपस्थित केला तो खूप गहन आणि गंभीर असा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये संबंध जगाच्या सर्व लोकांनी सिरियसली बघितलं पाहिजे. भारतापुरतं जर बोलायचं झालं तर आपण आता खरं म्हणजे एका कात्रीत सापडलो आहोत. एका बाजूला आपला विकास साधायचा आहे आणि आपल्याला विकास साधायचा झाला तर ऊर्जेचा वापर वाढवायला पाहिजे, एकूण नवीन नवीन प्रोडक्शन्स निर्माण करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना मग ते कार्बन डायऑक्साईड किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन हे ओघाने आलं आणि तसं झालं की मग ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण होते, जागतिक पर्यावरणाचं संतुलन राखण्याची समस्या निर्माण होते. आता या कात्रीतनं आपल्याला मार्ग काढायचा झाला तर आपल्याला ग्रीन टेक्नॉलॉजीकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जेची आवश्यकता जास्त आहे, त्यामुळे अधिक ऊर्जा तर निर्माण करायलाच हवी, पण ती करताना त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होणार नाही अशा प्रकारचे मार्ग आपल्याला वापरायला हवे. आणि अर्थात असे मार्ग म्हणजे एक तर रिन्युएबल एनर्जी, सोलार एनर्जी, विंड एनर्जी आणि त्याच्याबरोबर न्यूक्लिअर एनर्जी. कारण न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला ज्याला म्हणतो बेस लोड पद्धतीने 24/7 निर्माण करता येते. आणि अर्थात जेव्हा जेव्हा सूर्य आकाशात तळपत असतो तेव्हा आपण सौर ऊर्जा निर्माण करू शकतो. जेव्हा जेव्हा हवा चांगली चालू असते, वेग चांगला असतो, तेव्हा आपण पवन ऊर्जा निर्माण करू शकतो. पण अशा प्रकारचं ग्रीन टेक्नॉलॉजी आणि ग्रीन एनर्जी चे मार्ग जे आहेत ते आपल्याला वापरणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आजच्या परिस्थितीला शक्य आहे. आणि तिथे सुद्धा विज्ञान संशोधनाच्या मार्गातनं आपल्याला नवीन नवीन शोध काढून नवीन नवीन टेक्नॉलॉजीज निर्माण करून अधिक चांगली प्रगती करता येण्यासाठी. बरोबर आहे. निसर्गातली ऊर्जा जास्तीत जास्त वापर करणं त्याचा हा खरं खूप महत्वाचा भाग आहे. आणि यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हा एक प्रयोग केला की संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये खेडेखेडे गावामध्ये
सूर्यचूल निर्माण करायच्या. अरे वा. त्या निर्माण केल्या आम्ही आणि त्या तिकडे प्रत्येकाला वापरायचं शिक्षण दिलं बायकांना. बरं बरं. हो. आणि त्याचा खूप फायदा झाला. वा वा. म्हणजे एक म्हणजे लाकूड जाळण्याचं प्रमाण कमी झालं, कोळशाचं जरूर लागलेलं आहे, आणि गॅस मिळणं तर डिफिकल्ट खेडे गावात. तर त्याचा उपयोग खूप झाला आणि आम्हाला त्याबद्दल बरेच हे मिळालं, चांगला फीडबॅक प्रतिसाद मिळाला. वा. तो अतिशय उत्कृष्ट होता. नक्कीच. सर, आपल्या विज्ञान परिषदेचं एकूण कार्यकाला किंवा कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्राध्यापक नाद मांडगे, जे विज्ञान परिषदेचे कार्यवाहक आहेत ठाणे विभागाचे. त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर, आपलं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते मी. काय सांगता येईल सर, ग्रामीण भागामध्ये म्हणजे जिल्हा संमेलनाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत जाऊन विज्ञान परिषदेचं काम करता, त्या संदर्भात थोडीशी काही माहिती देता येईल सर? हो, पण विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विशेषतः आदिवासी किंवा ग्रामीण भागामध्ये एक 2-3 दिवसांचे कार्यक्रम घेत असतो. एखादा शास्त्रज्ञ वक्ता मोठा जो अदरवाईज त्या भागामध्ये फिरकणार नाही, जाऊ शकणार नाही, किंवा एखाद्या संस्थेने जर त्यांना बोलवायचं म्हटलं त्या भागातल्या, तर त्यांनाही ते परवडणार नाही, अशा मान्यवर व्यक्तींना, शास्त्रज्ञांना वेगवेगळे विज्ञानावरती विषय मांडायला आपण त्या ठिकाणी सांगत असतो. आणि त्या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळे विज्ञानाचे विषय आणि त्यांची ओळख ही त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून दिली जाते. साधारण एखादं शाळा सेंटर घेऊन आजूबाजूच्या परिसरातल्या 5-6 किलोमीटर परिसरातल्या एक 8 ते 10 शाळांमधले विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र केले जातात आणि त्या विद्यार्थ्यांपुढे हे वेगवेगळे विषय मांडले जातात. त्यांच्या काही विज्ञान खेळणीच्या कार्यशाळा घेतल्या जातात. त्यानंतर आणखीनही काही आरोग्य विषयक त्यांना माहिती दिली जाते. विशेषतः आयर्न डेफिशियन्सी वगैरे जे असते त्या संदर्भात मुलींच्या बाबतीत काही कॅम्प्स वगैरे पण डॉक्टरांच्या माध्यमातून घेतले जातात. वा वा, खूपच चांगला उपक्रम आहे आणि मला वाटतं डॉक्टर भानुशाली पण इथे आहेत, अधिक त्याच्यावर भर टाकतीलच सर. पण आज आपण जोडले गेलात आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय सर? आणि मला वाटतं यावर्षीच्या आपल्या परिषदेच्या माध्यमातून, अधिवेशनाच्या माध्यमातून आपण अनेक एक प्रकारे सूचना किंवा कशा प्रकारे स्मार्ट सिटी असावी याविषयी काही सूचना देऊ इच्छिता आहात, तर त्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं? असं आहे की आजकाल स्मार्ट सिटीवर खूप चर्चा चालू आहे. हो. आणि बरीच जवळपास 100 स्मार्ट शहरं विकसित करायची सरकारची योजना आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाच्या, सगळ्या नागरिकांच्या वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत स्मार्ट म्हणजे काय. तर म्हणूनच या अधिवेशनामध्ये विशेषतः ठाण्यात घडत असल्यामुळे ठाणे स्मार्ट शहर, सुंदर हरित शहर आणि स्मार्ट शहर असं. तर हा या अधिवेशनाचा एक प्रमुख चर्चेचा विषय आहे. आणि कल्पना अशी आहे की एक तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, घरं, वाहतूक आणि याच्यामध्ये ICTचा उपयोग हा एक भाग झाला. पण शेवटी शहरं जी आहेत ती त्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी आहेत. म्हणून मग त्या लोकांच्या गरजा, लोकांना काय वाटतं, शहरीकरण झाल्यामुळे किंवा शहरात राहण्यामुळे निसर्गापासून आपण दूर तर जात नाही ना, आपले ज्या म्हणजे ट्रॅडिशनल व्हॅल्यूज आहेत त्यांच्यापासून दूर तर जात नाहीत ना. तर या सर्व गोष्टींचा स्मार्ट शहरांचा एकूण चर्चा आहे किंवा स्मार्ट शहरं जी त्यांची निर्मिती करायची त्याच्यामध्ये समावेश असावा. कारण त्याच्यामध्ये शहरात राहणारा माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने त्याचे वेगळे वेगळे अंग तपासण्यासाठी म्हणून आपण हा विषय मुद्दाम तिथे घेतलेला आहे. आणि अर्थातच म्हणजे या अधिवेशनाच्या आयोजकांमध्ये ठाणे महानगरपालिकेचं ते पण सहभाग आहे. आणि ठाण्यामध्ये स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट पण सुरू आहे.
तर त्यामुळे लोकांचा सहभाग चांगला होईल, ठाण्याचे आयुक्त याच्यात भाग घेतील, तर काही नवीन विचार त्या माध्यमातून विचार त्या माध्यमातून पुढे सिटी जातील. स्मार्ट पेक्षा नागरिक स्मार्ट झाला तर ते जास्त आणखी चांगलं Exactly. होईल असं त्या Exactly. अनुषंगाने आपण म्हणू शकतो ना बरोबर. सर. वेळ खूप कमी आणि आपल्या दोघांशी खूप बोलायची इच्छा होतीये. पण आपण विज्ञान चळवळ असं म्हटल्यानंतर सर आरोग्य हा अगदी घनिष्ठ असा विषय आहे त्याचा सगळ्याचा. तर त्यातही पुन्हा आज सखीचा मंच आहे सर, महिलांचं आरोग्य आणि विज्ञान चळवळ असा जर आपण त्या अनुषंगाने काही मार्गदर्शन करू शकलात तर बरं होईल. आरोग्य हा विषय आपल्या देशातच नव्हे पण संबंध जगामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हो आणि आपल्या देशात तो फारच जिव्हाळ्याचा आहे, कारण रोग झाल्यानंतर ट्रीटमेंट देण्यापेक्षा जर आपण प्रिव्हेंट करू शकलो, प्रिव्हेन्शन, तर त्याचं महत्त्व फार आहे. आणि ते फक्त विज्ञानच्या दृष्टीने तो केला तर फार उत्तम होईल असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही महिलांसाठी 3 विभाग केले. पहिला म्हणजे मुलगी वयात येते किंवा स्वास्थ्य मुलींचे, हो. यामध्ये वयाच्या 12 वर्षापर्यंत जर हेमोग्लोबिनचं प्रमाण 12 नसेल ते वाढवणं आमचं काम आहे विज्ञान परिषदेचं. आणि ते तसे आम्ही कॅम्प घेऊन वाढवतो. त्याचं कारण असं की जर 12 ग्रॅम हेमोग्लोबिन नसलं तर पुढचं तिचं आयुष्य सुखकर होऊ शकत नाही. डिलिव्हरी तिचं सगळंच कुपोषणाचा खूप मोठा मुद्दा आहे तर ते आपल्याकडे. कमी करतो. हो. पुढे स्वास्थ्य मुलींच्या मध्ये त्यांना लक्ष ठेवलेली आहेत, त्यामध्ये त्या वयात आल्यानंतर काय काय होऊ शकतं, हो. हार्मोन्स चळवळीमुळे सेक्स हे होतं शकतं, त्याचं कसं प्रतिबंध करायचं, कसं त्या दृष्टीने आपली मानसिक तयारी करायची, हे सर्व आम्ही त्याला पटवून देतो. बरं. नंतर दुसरा विभाग असा आहे की तो महिलांना, मी जे 14 ते 15 वर्षाच्या मुली आहेत त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर सर्विक्स, म्हणजे पिशवीच्या शेवटच्या टोकाला जे सर्विक्स असतं तिला कॅन्सर व्हॅक्सिननी 25 ते 30 होऊ शकत नाही असं सिद्ध झालेलं आहे. तर ते जर व्हॅक्सिन देऊ शकलो आपण त्या मुलींना तर त्याचा आम्ही प्रसार करतो, सांगतो त्यांना. नंतर ते वयात येताना काय काय होतं ते त्यांना पण सांगतो. टीव्हीच्या पण क्षेत्रामध्ये आपण खूप भरीव काम केलेलं आहे सर. ते तर म्हणजे ज्यांना जरूर पडेल तर हो, तिथे आम्ही हो. ट्रीटमेंट देऊ शकतो. हो. तिसरा म्हणजे महिला 34-35 वर्षाच्या नंतर जेव्हा ऋतुनिवृत्ती होते, म्हणजे म्हणून मेनोपॉज, त्यावेळेला काय काय होऊ शकतं आणि ते कसं प्रिव्हेंट करायचं, त्यासाठी नवीन हार्मोन्स त्यांना देता येतील का, कसं करता येईल. त्यामुळे बरंच स्त्रियांचं आरोग्य व्यवस्थित राहतं, मानसिक ॲज वेल एज रेग्युलर. बरोबर. आणि तिसऱ्या नंतर मग त्यांना ज्या सिनियर स्त्रिया आहेत सिटीजन्स त्यांच्यासाठी 2 महत्वाचे विषय घेतलेले आहेत. ते म्हणजे त्यांचं पॅप स्मेअर म्हणतात त्यांना. हो. ते पॅप स्मेअर घेऊन कॅन्सर होऊ शकतो की नाही त्यांना ते कळतं. आणि ब्रेस्टचा कॅन्सर, स्तनाचं कॅन्सर, याचं प्रमाण खूप वाढतं आहे, स्पेशली शहरामध्ये. आणि असं शहरामध्येच नव्हे पण आता खेडेगावात सुद्धा बरेचसे पेशंट येतात. त्यांना त्याची माहिती होतो की रोज त्यांनी तपासलं पाहिजे, आठवड्यातून एकदा आपल्या हाताने तर तपासलं तर बरं होईल, कसं तपासायचं वगैरेची माहिती आम्ही देतो खेडेगावात जाऊन. तर हा मुख्य हेतू प्रिव्हेन्शन ऑफ आरोग्य, रोगाचं प्रिव्हेन्शन हेतू ठेवूनच विज्ञानाची कास धरून त्यांना आम्ही शिकवतो. नक्की. त्यात एकच ऍड करू इच्छितो मी की आपण एक टेक्नॉलॉजी व्हिजन 2035 असा एक टायफॅकचा रिपोर्ट आला आहे. त्याच्यामध्ये ग्रँड चॅलेंजेस आयडेंटिफाय केलेले आहेत की भारताच्या पुढे टेक्नॉलॉजी दृष्ट्या सर्वात मोठे मोठे चॅलेंजेस काय आहेत. हो. असे 10 चॅलेंजेसमध्ये पहिला चॅलेंज, सगळ्यात मोठा चॅलेंज हा फिमेल चाइल्ड अनिमिया आणि प्रिव्हेन्शन ऑफ माल न्यूट्रिशन हा चॅलेंज. आणि याचा आजच्या पिढीशी तर संबंधच आहेत, पण म्हणजे भविष्य काळातल्या ज्या पिढ्या येतील त्यांच्या केपेबिलिटीशी सुद्धा याचा संबंध आहे. म्हणून हा अत्यंत महत्वाचा असा विषय. नक्कीच सर. खरं तर मुलींमध्ये होतं तसं मुलांमध्ये सुद्धा एक मुलगा वयात येतो. हो. तो एक प्रयोग सुद्धा छान असतो. ते आम्ही लांब खेडे जाऊन मुलांना त्याची एक व्हिडिओ बनवून त्यांना त्याची माहिती देतो की यावेळी काय काय होऊ शकतं, की तुम्ही मोठे झालात, आता मोठे होणार आहात,
त्या हार्मोनल चेंजेस होऊन काय काय होतं, मंडवृद्धी, हो. सेक्शुअल वर्ज, केस येणं नवीन, ते त्याचा न घाबरता त्यांचं त्याकरता काय काय केलं पाहिजे त्याची माहिती देतो विज्ञानातर्फे. बरोबर म्हणजे त्या प्रिपेअर्ड फॉर अडल्टहुड खरंय. अशी जे काय मोकळेपणाने मुलांना सगळ्या हा. गोष्टींमध्ये बोलता बरोबर. आलं आलं पाहिजे पाहिजे. आणि हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन, दृष्टिकोन दुसरा काय वैज्ञानिक Exactly. दृष्टिकोन असू शकतो सर. खरं तर आज तुम्ही दोघांनी इथे येऊन आम्हाला जी काही माहिती दिलेली आहे तर आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो सर. आपल्याशी चर्चा करायला आम्हाला संधी मिळाली, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत. त्यासाठी लागणारा आमचा जो पत्ता आहे तो पत्ता सांगते बघा, www.facebook/sakhisayadri.dd. आमचा मेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. सर, आज आपण दोघंही आलात, पुन्हा एकदा मी सखी सह्याद्रीच्या नमस्कार. वतीने मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. सर, आपण थोडंसं 2 मिनिटं थांबणार आहोत.